नमस्कार मंडळी, मी दीक्षा शिर्के आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन व्लॉगमध्ये। आज मी तुमका काहीतरी वेगळा दाखवण्यासाठी जाते आहे। इकडची किराणा दुकानं मी तुमका दाखवतले आहे। आजच्यासाठी एक दाखवतले आहे, पुढे पुढे मी तुमका दाखवेन की आम्ही कोणत्या कोणत्या किराणा दुकानांमध्ये जातो। कारण आज आम्ही एका अशा किराणा दुकानात जातलो जिकडे सगळाच मिळतं। आपल्याकडे जशी मुंबईत वगैरे, म्हणजे मी मुंबईतला गेले आहे म्हणून म्हणते, मुंबईत जसे डीमार्ट असतात तसं इकडे वॉलमार्ट आहे, ज्या की एक मोठा किराणा दुकान आहे। आणि काय हा तिकडे काय काय मिळतात, इकडचे प्राइसेस काय आहेत, ह्या सगळ्या तुमका दाखवतले। इकडे खरंच खूप महाग आहे, पण तरी काय लेवलला महाग आहे हा तुमका आता कळताना दाखवते। चला अजून मरणाचा ऊन आहे, त्यामुळे तुमका व्यवस्थित दिसायचं नाही। आता दिसत, आता आम्ही वॉलमार्टला ऑलमोस्ट पोहोचलो। हो सगळं एरिया वॉलमार्टचा। ही एक समोरची बिल्डिंग दिसता, ती जेमतेम 15-20 दिवसात रेडी झालेली बिल्डिंग आहे। आम्ही मधले एक आठवडा सोडून जेव्हा येलं होतं तेव्हा त्या बिल्डिंगचं काम पूर्णही झालेलं होतं, आणि आपल्याकडे बिल्डिंग होण्यासाठी 4-4, 5-5 वर्ष लागतात। आता आम्ही पार्किंग एरियातील गाडीला पहिली जागा बघूची लागतली, कारण शनिवार रविवार इकडे सगळीच लोक शॉपिंगसाठी येतात, त्यामुळे जागाच नसता। माझ्या मागून ऊन आहे, त्यामुळे मी आता तुमका व्यवस्थित दिसत नाही, पण आता गाडी पार्क करून आम्ही आत जातो। आणि कदाचित मग ह्या सगळ्या व्हिडिओ व्हॉइस ओव्हर करूचा लागत, कारण माहीत नाही आतमध्ये अलाउड आहे की नाही। अलाउड असेल तर मी तुमका डायरेक्ट दाखवेन। मोस्टली इकडे कोण नसतात विचारूक, पण जर इनकेस कोणी विचारलं असतं मला व्हॉइस ओव्हर करूचं लागतेलो म्हणून, आणि आत आवाजही कितपत येतं माहीत नाही म्हणून। वॉलमार्टमध्ये एंटर केल्यानंतर खूप सारे ट्रॉलीज असतात। आज खूप कमी होते, म्हणजे नव्हतेच, अगदी जेमतेम 2-4 होते, कारण शनिवार रविवार इकडे गर्दी असल्यामुळे सगळीच लोक शनिवार रविवारी शॉपिंग करणं प्रेफर करतात। एंट्री करतानाच इकडे लहान मुलांची जे काय टॉईज वगैरे असतात, बाहुले असतात, ते लावलेले असतात, म्हणजे इल्या पहिला घरातल्यांका चुनो लावचं काम केलेलं आहे। त्यानंतर ह्या साईडला फार्मसी एरिया, जिकडे काय मुद्दाम म्हणून जाण्याचा आमचा योग येणारच नाही असा। बाकी ह्यो मेन जिकडनं आपण बाहेर पडतो एंट्रन्सच्या समोरचाच तो एरिया असा। इकडे बाकी सामान जर घरगुती उपयोगाचा असा ता स्टार्टिंगला असा। बऱ्यापैकी सामान इकडे मिळता, ज्याची गरज आपल्या रोजच्या म्हणजे रोजच्या घरात उपयोगात घेतात ती। इकडे बॅग वगैरे असतात, पण काही स्वस्त नसतात, ते डॉलरच्या हिशोबात महागच असतात। खूप सारे छोटे मोठे गोष्टी इकडे मिळून जातात। म्हणजे जसा की मी म्हटलेलं आहे, आपल्याकडे जसा डीमार्ट आहे तसाच इकडे ह्या वॉलमार्ट आहे। इकडे बेडशीट्स, बेड कवर्स वगैरे, आपली ब्लँकेट्स वगैरे ही सगळी ह्या सेक्शनमध्ये मिळतात। पुढे इकडे फर्निचरचं सामानसुद्धा मिळतं, इकडे डेकोरेशनचं सामान तर मरणाचं असतात। आणि पुढे गेल्यानंतर ह्या साईडला आपले इलेक्ट्रिक सामान, जिकडे TV, फ्रीज, बरेचशा गोष्टी, जिकडे आपल्या गाड्यांचे रिपेअरिंगचे सामान वगैरे सुद्धा मिळतात। ह्यो एक छोटंसं सेक्शन माझ्या कामाचं हा, पण इकडे सध्या मला त्याचा काही उपयोग होत नाही हा। ज्यांका माहीत आहे की मी कुडाळत असताना काय काम करायचं आहे, त्यांका ह्या बघितल्यावर नक्कीच कळताला हा। सुई, दोरो हे सगळ्या गोष्टी आहेत। इकडे लोकर वगैरे बऱ्यापैकी स्वस्त मिळतात, पण ह्या आपल्या म्हणजे फ्लाईटमधनं घेऊन येणं जाणं अलाउड नाही असा, त्यामुळे आणू शकत नाही। इकडे व्हिडिओ गेम्स, बुक्स वगैरे ह्या तर अगदी चिल्लरच्या भावात सगळ्या मिळून जातात, त्यामुळे हे गोष्टी सहज इकडे उपलब्ध असतात आणि बऱ्याच प्रमाणात हे गोष्टी मिळून जातात। आणि इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही की ह्यांच्या इकडे मरणाचे टिश्यू मिळतात। त्यांच्यामध्ये इतकी व्हरायटी असतात की हो पूर्ण सेक्शन फक्त टिश्यूचं आहे, आणि त्याच्यात खूप वेगळे प्रकार आहेत। इकडे ही सगळी आपल्या घरात लागणारी, म्हणजे कपड्यांची लिक्विड असतात, भांड्यांची लिक्विड असतात, कारण इकडे डिशवॉशर आणि वॉशिंग मशीन खूप वापरली जातात, त्यामुळे हे सगळे गोष्टी इकडे बऱ्याच प्रमाणात मिळतात। त्यानंतर इकडनं पुढचं सगळं सेक्शन चालू होता तो कुत्र्या आणि मांजराच्या खाण्यांवरनं।
खाण्यांवरनं त्यांची अंथरुणा पांघरुणा त्यांची औषधा ह्याच सगळ्या इकडे मिळून जाता. ह्यो तर पुरो सेक्शन हा ह्यो मांजरांच्या खाण्याचो हा. मांजरांचा संपला की त्याच्यानंतर कुत्र्याच्या खाण्याचो हा. त्याच्यानंतर त्यांचे कपडे, त्यांची गादी, त्यांच्यासाठी स्पेशल बेड वगैरे हे सगळे गोष्टी इकडे मिळतं. त्याच्यानंतर त्यांचा ज्या काही फ्रीजमध्ये ठेवण्यासारख्या खाणं असतात तो सेक्शन असा. इकडे ना कुत्र्या मांजरांका खूप म्हणजे पोरांपेक्षा जास्त सांभाळलं जातं. जसं की एकदा राजने माका म्हटलेलं आणि इकडे जन्म घेवचो तो कुत्र्या मांजरांचो, कारण माणसापेक्षा इकडे जास्त कुत्र्या मांजरांका जपला जाता. जसं की मी तुमका मागच्या व्हिडिओत म्हटलं हे डॉक्टर मिळणार नाही, पण इकडे जागोजागी गल्ली गल्लीत तुमका कुत्र्या मांजरांसाठी जनावरांचे डॉक्टर मिळून जातले. आणि जसे एक ते काका आमच्या आडवे गेले तेंका आम्ही जाऊक दिलो, कारण इकडे एक रिस्पेक्ट प्रत्येकाक देवचो लागता. कोणी जात असा तर आपण पाठी थांबायचा आणि ते पुढे जाऊक द्यायचा, असा इकडचा कल्चर आहे. आणि आता आम्ही येलो त्या जागेवर ज्याच्याशिवाय खंयचोच भारतीय माणूस राहू शकणार नाही, ती म्हणजे चहा. चहा करण्यासाठी इम्पॉर्टंट दूध असतात ज्या इकडे कॅनमध्ये मिळतात. आणि आता भयंकर महाग झाला. आम्ही इलेले तेव्हा $3 वगैरे कॅन मिळायचो. ह्या कॅनमध्ये जवळपास 4 लिटर दूध मिळतात, जा की आता $3.36 झालेला हा, जेव्हाच्या सव्वा रेट झालेला. बाकी हो समोरचं सेक्शन हा तो म्हणजे बिस्किटांचो. तिकडे आपल्याकडे मिळतं ती ह्यांची असतात ती अशी सगळी मिक्स बेकरी प्रोडक्ट्स बिस्किट्स तिकडे मिळतात. त्यानंतर या साईडला असा एग्स आणि ज्यूसचा, इकडे योगर्ट म्हणजे दही खूप प्रकारचा मिळतात, पातळ जाड माती धोंडे सगळ्याच प्रकारचा. आणि या साईडला सगळे डेअरी प्रोडक्ट असतात, जसं की चीज आहे. जे समोर तुमका सेक्शन दिसतात जिकडे चीज लिहिलं आणि त्याच्या बाजूकसुद्धा त्याच्यात सगळ्यात वेगवेगळ्या प्रकारचे चीज असतात. इकडे इन्स्टंट लंच जे बॉक्समध्ये मिळतात आणि इकडचे लोक आता घेतातही लंच ब्रेकफास्ट ह्या सगळा इकडे इन्स्टंट बॉक्समध्ये पॅकिंग मिळतात, ज्या फक्त त्यांना मायक्रोवेव्हमध्ये किंवा ओव्हनमध्ये स्टीम करून खावचं असता. त्यानंतर हे असे सेक्शन असतात जिकडे आपल्या गावात आता प्रत्येक याच्यात जाऊन शोधण्यापेक्षा वरती लिहिलेला त्याच्यात बुक. आणि ह्यो आपल्या मालवणी माणसाचं सेक्शन आता म्हणजे सी फूड म्हणजे मासे, ज्याच्याशिवाय आपण रवाच शकणार नाही. चहाशिवाय एखादा माणूस राहतो, माशाशिवाय कोणी राहत असं मला नाही वाटणार. त्यामुळे इकडे हो माशांचं सेक्शन हा. ह्यो तिलापिया एक मासो हा, तो ह्यांचो ॲक्च्युली हा. इकडे मिळणारो मासो हा गोड्या पाण्याचा मासो हा. आता येलो इकडच्या मेन मुद्देमालाकडे, ती म्हणजे कालामारी. कालामारी म्हणजे आपल्याकडे मिळणारे माणके, शिंपले असत. शिंपले हे कूक असतात, हे आम्ही कधी खाऊक नाही, कारण की त्याची टेस्ट थोडीशी वेगळी लागते आणि त्रास होय त्याच्यापेक्षा न खाल्लेला बरा. सॉरी. पुढे 2 वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ना सुंगटांचे प्रकार होते. त्याच्यातलो ह्यो एक असता कूक, जेका एक स्टीम काढून दिलेलं असतं, आणि दुसरे असतात रॉ श्रिम्प जे कच्चे असतात. आम्ही पहिले कुक श्रिम्प खायचो, नंतर आमका कळालं, आमका ह्या माहीतच नव्हता की रॉ श्रिम्प पण मिळतात. आम्ही ते म्हणजे आपल्याकडे मिळतात तसे दिसतात म्हणून ते घ्यायचो, पण आता आमका कळाक लागला. आणि ह्याच्यासाठी थोडीशी मेहनत राजने घेतल्या आणि तुमका दाखवण्यासाठी 2 पॅकेट त्यांनी काढून दाखवल्या. आणि हो सगळं सेक्शन असा हे फक्त आणि फक्त आपल्याकडे मिळणाऱ्या सुंगटांचो. त्याच्यानंतर इकडून पुढे चालू होतं चिकन आणि मटणचं सेक्शन, ज्याच्यातलं मटण आम्ही काय खाणं नाही, कारण ह्या खूप वेगळाच मटण असतात. इकडे चिकन फक्त खाण्यासारखे असतात. इकडचं चिकन थोडंसं वेगळं लागतं, कारण हे सगळे फ्रोझन प्रोडक्ट्स असतात जे की फ्रीजमध्ये ठेवलेले मिळतात आणि त्याची टेस्ट थोडीशी वेगळी लागतात, कारण आपल्या भारतात फ्रेश सगळा मिळता आणि इकडे ह्याचा कटिंग आदल्या दिवशी वगैरे झालेलं असतं, त्यामुळे टेस्टमध्ये थोडंसं फरक पडता. इकडे सुद्धा लो प्राईजमध्ये बरेचशा गोष्टी असतात जे की तसा बघितलं तर सेमच असतात, वेगळं असं काहीच नसतं. फक्त ते एक अट्रॅक्शनसाठी असे बोर्ड लावलेले असतात, जसं की आपल्याकडे फ्री वगैरे सांगितलं जातं, पण त्याच्यामागे काही ना काहीतरी रिझन्स असतात, त्याच्यामागे त्यांचे काहीतरी रूल्स असतात आणि ते फॉलो करूनच मग आपल्या काही गोष्टी फ्री मिळतात. तसेच आज इकडे लेसमध्ये सुद्धा काहीतरी फ्री ऑफर चालू होते, डिस्काउंट ऑफर चालू होते, त्याच्यातले आम्ही मग एक लेसचा पॅकेट घेतला. आणि इकडूनही पुढे ह्या सगळ्या मटण एरियाज असा, मटण एरियाचं सेक्शन खूप मोठं असा, त्यामुळे आम्ही तिकडे काही नाहीच जाणं. आणि आपल्याकडे इंटरनॅशनल फूडचा सुद्धा एक सेक्शन आहे, जो आम्ही तुमका नंतर दाखवू. आत्ता हे व्हिडिओ मोठं झालं असतो म्हणून मी खूप छोट्या व्हिडिओसाठी ट्राय केलं आहे. आणि जाता जाता तुमका एक गोड गोष्ट दाखवते आहे, ज्याच्यानंतर मी ह्या व्हिडिओचं एंड करतले आहे.
तर इकडनं चालू होता हे चॉकलेटचं सेक्शन, जिकडे खूप सारी चॉकलेट्स असतात. बघून खाईन अशी वाटतात, पण घराकडे घेऊन गेल्यानंतर मग ती खूप वाटतात. त्यामुळे आम्ही आणलेली चॉकलेट तुम्ही फ्रीजमध्ये स्टॉक बघितलाच असताना, पण इकडे पोरा येईल की अगदीच तुटून पडतात. आणि ही असं आपल्याकडे इझी मिळणारी चॉकलेट्स जी इकडे पण खूप कमी रेटमध्ये मिळून जातात. आणि ह्यो सगळं चॉकलेटचं सेक्शन आहे. बाकी उरलेलं तुमका पुढच्या व्लॉगमध्ये दाखवतंय. उद्या भेटूयात उर्वरित भागात. तोपर्यंत बाय बाय.